त्यांनी माझ्या नादी लागू नये. मी सोपा डावसायचा माणूस नाही. मी जर उलटा फिरलो तर तुम्हाला सुद्धा नीट सोडणार नाही. जयंत पाटलांनी ते तिकडं बघायचं. जयंत पाटील यांनी माझ्या नादी लागू नये. मी सहज डिवचायचा माणूस नाही. मी जर उलटा फिरलो तर तुम्हाला सुद्धा नीट सोडणार नाही. तुमची दादागिरी आणि नौटंकी तिकडे चालवायची, इकडे बीडमध्ये नाही, अशा अत्यंत आक्रमक आणि कडक शब्दात भाजपा आमदार सुरेश धस यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयंत पाटील यांना जाहीर आव्हान दिलं. दुधाच्या दराच्या आणि इतर प्रश्नांवरून जयंत पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात केलेल्या आरोपांना उत्तर देताना सुरेश धस यांनी बीडच्या मच्छिंद्रनाथ गडावर माध्यमांशी बोलताना हा थेट इशारा दिला. यामुळं बीडसह महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नवा वाद पेटण्याची चिन्ह आहेत. जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधताना सुरेश धस पुढे म्हणाले, तुम्हाला पाहून बाकीचे लोक गप्प बसत असतील, पण आम्ही गप्प बसणार नाही. देवाने तुम्हाला जेवढं डोकं दिलंय त्यापेक्षा 1% आमच्या देवाने आम्हाला जास्त डोकं दिलंय. तुम्ही आमच्या भागात येऊन आम्हाला डिवचण्याचं काम करताय, मग आम्हीही तुमच्या भागात येऊन तुम्हाला डिवचू. सुरेश धस यांनी केवळ राजकीय इशाराच दिला नाही, तर महाविकास आघाडी सरकारच्या काळातील जलसंपदा विभागाच्या कारभारावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, मविया सरकारच्या काळात कोण जलसंपदा मंत्री होते, ज्यांच्या कालावधीत जिओ टॅगिंगचा GR काढला गेला आणि त्याच्या नावाखाली संपूर्ण महाराष्ट्राची मोठी लूट झाली. हा नेमका प्रकार काय होता हे येत्या पुढच्या अधिवेशनात पहिल्याच दिवशी सर्वांसमोर आणणार. धस यांच्या या अत्यंत आक्रमक पवित्र्यामुळे आगामी अधिवेशनात जलसंपदा विभागाचे जिओ टॅगिंग आणि महालक्ष्मी संस्था यांच्या मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा गदारोळ होण्याची शक्यता वर्तवली जाते.